आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. कोल्हापूर काँग्रेसचे पेट्रोल पंपावर तीव्र आंदोलन. चला सर्वांनी मिळून सरकारला हे प्रश्न विचारू. अभियानाअंतर्गत आज कोल्हापुरात आमदार सतेज बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली विविध पेट्रोल पंपावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. भाजप सरकारचा निषेध असो आणि झोपलेल्या सरकारला जागे करा अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना हे झोपलेले शासन मात्र साठा व्यवस्थित असल्याचा खोटा दावा करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल निम्म्या किमतीत मिळत असतानाही देशात सर्वसामान्यांची लूट सुरूच आहे. काँग्रेसने शासनाच्या विरोधात विचारले हे थेट 5 प्रश्न. कच्च्या तेलाचा भाव 63 असताना पेट्रोल 103+ आणि डिझेल 90+ का? जनतेचे लाखो कोटी रुपये गेले कुठे? रशिया, इराण भारतीय चलनात स्वस्त इंधन देत असताना कोणाच्या दबावाखाली खरेदी बंद केली? युद्धजन्य परिस्थिती पाहता चीनने मोठा इंधनसाठा केला. मग मोदी सरकारने काय उपाययोजना केल्या? निवडणुका आणि रोड शोमध्ये कोट्यावधी लिटर्स इंधन वाया घालवताना काटकसर का नाही सुचली? स्वतः पंतप्रधान परदेश दौऱ्यावर, मग जनतेला बचतीचे आवाहन का? दरामधील फरक स्वतःच पहा. काँग्रेस सरकार कच्चे तेल 110, पेट्रोल 71, डिझेल 55. भाजप सरकार कच्चे तेल 63, पेट्रोल 103+, डिझेल 90+, 20% इथेनॉल मिश्रण करून मोठी बचत होत असतानाही जनतेची लूट सुरूच. या अन्यायकारक इंधन दरवाढी विरोधात आणि झोपलेल्या शासनाला जागे करण्यासाठी एकत्र या अंतर्गत हे निषेध आंदोलन करण्यात आले. इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा, इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा, महागाई वाढवणाऱ्या भाजप सरकारचा, महागाई वाढवणाऱ्या भाजप सरकारचा. अरे या सरकारचे करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे या सरकारचे करायचं काय? खाली डोकं वर पाय. इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा, इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा. काय घोषणा द्यायच्यात ना? आपण हा मोर्चा किंवा हे आंदोलन करताय त्याचं मूळ कारण काय जरा सांगाल? युद्धामुळं, युद्धजन्य परिस्थितीमुळं भारत देश हा अडचणीत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला आश्वासन केलेलं आहे की त्यांनी सोनं खरेदी करू नका, पेट्रोल जास्त वापरू नका, प्रवास टाळावा आणि स्वतः ते परदेशाचे दौरे करतायत. आणि यासारखे इलेक्शन, ज्यावेळी इलेक्शन पश्चिम बंगालच्या इलेक्शन असतील, केरळचे असतील, यावेळी इंधन दरवाढ केली नाही. परंतु इलेक्शन झाल्यानंतर त्यांनी इंधन दरवाढ करून जनतेचं कंबरडे एकप्रकारे मोडलेलं आहे. आणि या इंधन दरवाढीचा निषेध म्हणून आज आम्ही हे आंदोलन करत आहे. या आंदोलनातून भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध केलेला आहे. आणि सर्व आदरणीय सतेज उर्फ बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पंपांवर हे निषेध आंदोलन सुरू आहे.
इस्रायल युद्धाच्या अगोदर अमेरिका आणि इराणच्या युद्धाच्या अगोदर एक दिवस अगोदर पंतप्रधान इस्रायलला गेले, त्यामुळे फायदा होणार का तोटा होईल? नाही लोकांना जनतेला आश्वासन देणं की तुम्ही परदेश दौरा करू नका आणि स्वतः परदेश दौऱ्यावर जाणं हे एक प्रकारे जनतेला दिलेलं खोटं आश्वासन आहे. त्यांनी स्वतः देखील याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे होती, स्वतः देखील दौरे टाळायला पाहिजे होती आणि ही परिस्थिती तयार व्हायला कारणीभूत ही सरकारच आहे. त्यामुळे याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. युद्धजन्य परिस्थिती उद्भवणार असल्याचं माहीत असून सुद्धा पंतप्रधान इराणच्या विरोधात इस्रायलला गेले, त्यावेळेला त्यांना माहिती उद्या युद्ध पेटणार आहे. तर तुम्हाला त्याच्या बाबतीत काय वाटते इस्रायलला पाठिंबा दिल्यामुळे? पाठिंबा त्यांचा ॲक्च्युली स्टँड होता. कोणाच्या पाठीमागे राहायचं हे त्यांनी जाहीर नव्हतं केलं, त्यांनी न्यूट्रल राहिले होते. परंतु ज्या पद्धतीनं आज देशावर परिस्थिती उद्भवलेली आहे ही परिस्थिती भविष्यात होणार आहे हे त्यांना माहीत असणं गरजेचं होतं. एक देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना ही परिस्थिती निर्माण होणार हे माहीत असणं गरजेचं होतं. परंतु आज जी परिस्थिती निर्माण होते ती एक प्रकारे युद्धात स्टँड न घेतल्यामुळं, एका बाजूनं न राहिल्यामुळं होते असं आम्हाला वाटतं. सर्वसाधारण जनतेला त्रास व्हायला आला, त्याच्या बाबतीत आपण काय म्हणाल? त्यासाठी जे आंदोलन सुरू आहे, सर्वसाधारण जनतेचं आज या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. महागाईनं सर्व जनता आज त्रस्त आहे आणि यासाठी हे काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन घेण्यात आलेलं आहे. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.